निवडणूक आयोगाने काल जो आहे तो महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे आणि या निकालादरम्यान जे आहे त्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह जे आहेत ते अजित पवारांना दिलेलं आहे आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसच्या नेते यशोमतीताई ठाकूर आहेत. ते कसं पाहता या निकालाकडे? जे काय होतं आहे आज आपल्या देशामध्ये ते असंवैधानिकरित्या होत आहे. परवा चंदीगडचे जे काही मेयर होते त्या इलेक्शनमध्ये ज्या काही भानगडी झाल्या त्या आपण बघितलं की सुप्रीम कोर्टने कसं स्टँड घेतला आणि अराजकता सुरू आहे, लोकशाहीच्या विरोधात सगळं सुरू आहे. आजही हा निर्णय, जसा शिवसेनेचा निर्णय हा लोकशाहीच्या विरोधात होता, तसा आजही राष्ट्रवादीचं चिन्ह अजितदादांना देणं हे लोकशाहीच्या विरोधात आहे. आम्ही हे ठामपणे म्हणू शकतो कारण आम्हाला पॉलिटिकल सायन्सचे आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. आम्हालाही कळतं जे सर्वसामान्य माणसांना कळतं ते या देशातल्या न्यायव्यवस्थेला कसं कळत नाही किंवा देशातल्या जे प्रधानमंत्री आहेत, त्यांचे होम मिनिस्टर आहेत, त्यांच्या ताब्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहे, त्यांना कसं कळत नाही याचं आश्चर्य नक्कीच आहे. काल आम्ही बैठकीमध्ये बसलो होतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की काय म्हटलं. एका माझ्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की दारू पिऊन नवरा बायकोला मारतो आणि तरी दुसऱ्या दिवशी उठून जी बायको काम करते तशी आपल्या देशाची अवस्था झालेली आहे. आपण मार खातो आहे पण आपण आपलं तोंड उघडत नाही आहे आणि याचं दुःखही आज ह्या ठिकाणी व्यक्त करते. ते जेव्हा एकनाथ शिंदे बाहेर पडले होते त्यावेळेस अजितदादा पवार स्वतः म्हणाले होते की दम असेल तर एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष काढावा. आता काल निकाल लागला आणि या निकालानंतर अजित पवारांचा तो व्हिडिओ व्हायरल होतोय. काय आता अजितदादांनी हे का केलं, का त्यांच्यासोबत गेले हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हातारपणानं आपल्या बापाला जो लाथा मारतो तो देशाच्या जनतेचा काय विषय करत असेल? तो अजिबात देशाचा विचार करू शकत नाही, महाराष्ट्राचा विचार करू शकत नाही आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेला, महाराष्ट्राच्या चारित्र्याला डाग हे लावत आहेत. या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे आणि येणारी इलेक्शनमध्ये यांना त्याचं उत्तर नक्कीच मिळेल. ते लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. काँग्रेस या ठिकाणी जोरदार तयारी करत आहेत. अशातच आनंदराव अडसूळ जे आहे ते काँग्रेसच्या नेत्यांना भेटले अशी एक बातमी काल माध्यमांमध्ये जी आहे ती व्हायरल झालेली होती. त्यामुळं अडसूळ काँग्रेसमध्ये जाणार का, काँग्रेसच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणार का, अशा चर्चा रंगलेल्या होत्या काल माध्यमांमध्ये. कसं सांगता? बघा, काँग्रेसकडे उमेदवार आहे, काँग्रेसकडे उमेदवार आहे, या ठिकाणी शिवसेनेकडे उमेदवार आहे. अजून ही जागा कोणाला सुटणार आहे हे अजून ठरवलेलं नाही आहे. महाविकास आघाडी या ठिकाणी लढणार आणि आमच्या तिन्ही पक्षांकडे आमचे उमेदवार आहे आणि बलशाली उमेदवार त्या ठिकाणी आमच्याकडे आहे. आता ह्या अफवा ज्या आहेत ना, हे जे राणा दाम्पत्य आहेत, हे जे सातत्याने खोटं बोलत असतात, खोटं बोलून रेटून बोलतात आणि खोटं आहे तेच खरं करायला बघतात, हे त्यांनी फिरवलेल्या अफवा आहेत. मला नाही वाटत अडसूळ साहेब या ठिकाणी आमच्या कोणत्याच नेत्याला भेटले नाही. भेटले असते तर आम्हाला विचारण्यात आलं असतं. अजिबात नाही, ह्या अफवा आहे आणि अफवाच ही लोकं फैलवतात, ही वास्तविकता आहे. काँग्रेसकडे स्ट्रॉंग बलशाली उमेदवार आहे आणि काँग्रेसच्या वाट्याला जर सीट गेली तर महाविकास आघाडीचं प्रतिनिधित्व काँग्रेस अमरावती लोकसभेमध्ये करेल. शिवसेनेच्या वाट्याला गेली किंवा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली तर शिवसेना किंवा राष्ट्रवादी महाविकास आघाडीचं प्रतिनिधित्व करेल. पण आम्हाला कोणीही दुसरा आयात करण्याची गरज नाही आहे. आम्हाला आमच्याकडे तिन्ही पक्षांकडे आमच्याकडे बलशाली उमेदवार आहेत. नक्कीच. तर आमच्या तिन्ही पक्षाकडे जे आहे ते ताकदवान उमेदवार आहेत, बलशाली उमेदवार आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ते काँग्रेस नेते यशोमती ठाकूरांनी दिलेली आहेत. कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.